मानस लाकडे वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन आले तर राईट हँड राऊंड द विकेट मारा करतायत बघूया. पहिला चेंडू वाईड यॉर्क मारलेला चेंडू बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू आला नाही. यष्टीरक्षक कुंदन रोईलकर यांच्या हातामध्ये विसावला कोणतेही धाव नाही निर्धाव चेंडू. सुंदर चेंडू बॅकफुटला येऊन चेंडू मारलेला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला कोणतेही धाव नाही निर्धाव चेंडू. दोन चेंडू बॅक टू बॅक निर्धाव काढलेले अतिशय खराब शॉट म्हणावी लागेल. बॅकफुटला येऊन वेट करून मारण्याचा प्रयत्न आहे. थोडीशी बॉडी या ठिकाणी लोड होते त्याच्यामुळे शॉट मध्ये ताकद राहत नाहीये. अशा पद्धतीची जी तुम्ही पहिली शॉट जी खेळली ती शॉट न खेळता अशा पद्धतीचे शॉट खेळणे अतिशय महत्वाचं होतं. अशा पद्धतीने जर पहिली शॉट खेळली असती तर ती त्या चेंडूवरती नक्कीच चौकार निघाला असता. बघूया या पुढचा चेंडू कशा पद्धतीने मानस लाकडे फेकतात. राईट हँड राऊंड द विकेट स्ट्राईक हँडला येते मयूर. हो सुंदर शॉट अप्रतिम शॉट. 4 धावा धावसंख्येत भर धावसंख्या झाली 8 या षटकातील शेवटचा चेंडू मानस यांच्या आणि 4 धावा. सुंदर फलंदाजी या ठिकाणी. आता स्ट्राईकला येतील ते विपुल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 10. मयूर 10 धावेवरती खेळत आहे. 6 चेंडूंचा त्याने सामना केला. या पद्धतीने जर आपल्या धावफलक हलतं ठेवलं झुंजार जांभारी संघाने तर त्याचा स्कोर आहे तो 40 पर्यंत जाऊ शकतो. हो विपुलच्या बॅटच्या कडेला लागलेला चेंडू सरळ एस्टनवरती आदळला. क्लीन बोल्ड होऊन तंबूत परतलेत विपुल. नवीन फलंदाज कोण येतात ते पाहूया. या ठिकाणी आलेत साई. गोलंदाजीसाठी विघ्नेश. रोनिश फायटर ग्रुप बी मध्ये तगडा आहे. टॉप वरती आहे. वाईट बॉल. त्या संघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर आहे. फलंदाजी अतिशय सुंदर आहे. बॅटिंग ऑर्डरचा जिथपर्यंत प्रश्न आहे अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन करतात. मग तो कुंदन रोईलकर असेल मानस लाकडे असेल आणि त्याचे साथी इतर नितू असेल. हे अतिशय एक तगडी बॅटिंग ऑर्डर म्हणावी लागेल. आणि जिथपर्यंत गोलंदाजीचा प्रश्न आहे गोलंदाजी ज्या पद्धतीने मानस लाकडे करतोय किंवा विघ्नेश करतोय अप्रतिम गोलंदाजी. त्यानंतर कुंदन रोहिलकरचे सुद्धा मी मगाच्या सामन्यामध्ये गोलंदाजी करताना पाहिले अप्रतिम गोलंदाजी करत होते. परंतु संपूर्ण ओव्हरऑल स्पर्धेचा जर गोलंदाजीचा विचार केला तर 80% गोलंदाज नो आणि वाईड जास्त टाकतात आणि कुठेतरी त्याचा परिणाम त्या संघावरती झालेला आहे. यामध्ये अंडरआर्म क्रिकेटमध्ये नो आणि वाईड बॉल हे जे आहे याच्यावरती कंट्रोल ठेवणे अतिशय महत्वाचे. विघ्नेश आतापर्यंत 4 चेंडू फेकले. 3 चेंडू फेकले. वाईड बॉल बॅक टू बॅक वाईड टाकलेत. या ठिकाणी विघ्नेश यांनी खराब गोलंदाजीचं प्रदर्शन. विघ्नेश यांच्याकडून सुंदर चेंडू. या ठिकाणी बीट झालेत गोलंदाज. साई चेंडू. हो या ठिकाणी चेंडूचा अंदाज आला नाही साई यांना. एक चेंडू शिल्लक आहे शेवटचा. विघ्नेश यांच्या गोलंदाजीतील आतापर्यंत 5 चेंडू फेकले. विघ्नेशाने खराब चेंडू वाईड बॉल. लेग टर्न करण्याचा प्रयत्न आहे त्यांना. परंतु ज्या पद्धतीने लेग टर्न व्हायला पाहिजे तितका लेग टर्न होत नाहीये आणि षटक संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर झुंजार जांभारीची धावसंख्या आहे ती 18. ज्या पद्धतीने झुंजार जांभारे या षटकामध्ये विघ्नेश याने 11 चेंडू फेकले. ज्या पद्धतीने झुंजार जांभारीने आपला परफॉर्मन्स दाखवला या स्पर्धेमध्ये तो अतिशय खराब प्रदर्शन. त्याच्यामुळे तो संघ तलाला आहे. ज्या पद्धतीने बॅटिंग फलंदाजी करायला पाहिजे होते ज्या पद्धतीने गोलंदाजी करायला पाहिजे होतं. क्षेत्ररक्षण करताना सुद्धा 1 2 3 4 वेळेला असं दिसून आलं की फंबल पडलेले दिसले. साध्या बॉलवरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेले. त्या कारणांमुळे हा संघ पूर्णपणे बॅकफुटवरती आला. अस्तित्व या मंचावरचं त्यांचं जवळजवळ संपुष्टाचंच आलेलं आहे. हे जवळजवळ सिद्धच झालेलं आहे. थोडीशी औपचारिकता मॅच आहे त्यांची आणि अवघड झालेलं आहे झुंजार जांभारी संघाला.
नक्कीच या ठिकाणी जुन्नर जांभारी संघाचा विचार सर आपण केला तर तो आपण जे बोललात ते कुठेतरी बॅकफूट वर जाताना दिसले. 4 सामने या ठिकाणी खेळले. 9चा इशारा आला. नक्कीच 1+1 2 धावा. जुन्नर जांभारी संघाचा जर विचार केला बॉलिंग फलंदाजी क्षेत्ररक्षण कुठेतरी कमतरता दिसली. तिन्ही बाजू कुठेतरी कमी पडल्या आणि त्याचाच कुठेतरी त्यांना तोटा सोसावा लागला. कुठेतरी या स्पर्धेच्या दरम्यान त्यांना कुठेतरी बाहेरचा रस्ता दिसणार आहे ना की जे औपचारिक त्यांची मॅच असेल या ठिकाणी. आणि या ठिकाणी कुंदनच्या टीमचा जर विचार केला तर त्या ठिकाणी 4थं इथे मला वाटतं त्यांचा हा सामना सुरू आहे आणि 3च्या सामन्यात जिंकले. हा सामना सुद्धा जवळ मला वाटतं कुंदन आपल्या खिशामध्ये घालणार. ओव्हरऑल जर सर त्याचा विचार केला तर त्यांची गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण खूप प्रकारे सुंदर असं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. या ठिकाणी बेबीवर करण्यात आलंय. बेबीवर नाही ना नाही ओव्हर झाली. ओके षटक संपलंय. 4थी ओव्हर. काल एक सामना झाला होता. तुम्ही ऑनलाईन पाहिला असेल नसेल मला माहित नाही. शेवटचा सामना होता विठ्ठल रखुमाई वर्सेस एमडी स्टार. दोन्ही संघांना तो करो या मरो असा सामना होता. 12 बॉल चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता होती आणि ज्या पद्धतीने शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 7 धावा हव्या होत्या एमडी स्टार संघाला. आणि पहिल्यांदा जेव्हा असं वाटत होतं ज्या पद्धतीने सायू फलंदाजी करत होता त्यावेळेला असं वाटत होतं हा सामना एकतर्फी होईल फिनिश करेल असं वाटलं होतं. त्यानं सायूचं ज्या वेळेला विकेट गेला आणि त्यानंतर त्या सामन्याने जी कलाटणी मारली ती अतिशय पाहण्यासारखी होती. शेवटचं 6 चेंडू आणि 7 धावा हव्या होत्या आणि ज्या पद्धतीने विठ्ठल रखुमाईच्या गोलंदाजाने गोलंदाजी केली आणि आपल्या संघाचा जो ज्या पद्धतीने विजय मिळवून दिला ती अफलातून गोलंदाजी केली होती. क्षेत्ररक्षणाने ज्या पद्धतीने त्याला साथ दिली त्याला सुद्धा तोड नव्हती आणि तो संघ त्यावेळेला क्वालिफाय झाला होता. नक्की जेव्हा आपण नोचा इशारा आला त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये जर आपला गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो आणि आपल्या क्षेत्ररक्षकाने जर त्याला दाद दिली चांगल्या प्रकारची तर येणारा पुढचा चेंडू सुद्धा गोलंदाज त्याच प्रकारचा चेंडू टाक. या ठिकाणी दांडी गोल. जुन्नर जांभारी संघ कुठेतरी म्हणण्यापेक्षा पूर्णतः कुठेतरी तळाला गेलेला दिसतोय. काय त्यांचं गणित चुकलं काय कॅल्क्युलेशन चुकलं त्यांचं त्यांना माहित. नोचा इशारा आला. नक्कीच या ठिकाणी गोलंदाज वारंवार नो चेंडू टाकताना दिसतोय की नवदूत गोलंदाज खेळाडू दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याला कानमंत्र देणे गरजेचं असते. त्या दरम्यान 2 धावांसाठी गेलेला हा फटका 2 धावांनी कुठेतरी धावसंख्येत थोडा बदल केला जाईल. मात्र हा सामना कुठेतरी प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या दिशेने जाताना दिसला नाहीये. यष्ट्या पुन्हा एकदा दांडी गोल. बॅक टू युअर पॅव्हलियन. Back to the pavilion. आणि बोल्ड आहे ना. ओव्हर झाली. सर नयन सर मला एक सांगा जी लिंक तुम्ही जेव्हा भरली तेव्हा ऑप्शन जी घेतली जाते ना त्याच्यामध्ये जो खेळाडू जे फॉर्म भरतात काय नंतर त्याच्यानंतर त्यांचे सिलेक्शन केलं जातं. मात्र हे किती मायने काय म्हणजे कशा प्रकारे मायने ठेवले जातात ज्यांनी भरलेले फॉर्म असतात मग ऑप्शन थ्रोची लिस्ट होते तयार. काय वाटतं तुम्हाला? ऍक्च्युली संघ कुठे तगडा होतो ऑप्शन मध्ये. तुम्ही ऑप्शन ज्या वेळेला आपल्या संघाचं बॅलन्स करणे अतिशय महत्वाचं आहे ना की इथे ज्या वेळेला तुम्ही ऑप्शनला जो ऑप्शन करत असतो ज्या वेळेला ऑप्शन त्या ठिकाणी बीड लावतो तो बीड करणारा जो असतो तो अतिशय हुशार लागतो. त्याला संपूर्ण माहिती असणे अतिशय गरजेचं आहे. अतिशय माहिती असणे गरजेचं आहे. आणि त्यावेळेला तुम्ही जो संघ बॅलन्स कराल जो संघ बनवाल तो संघ इथे परफॉर्मन्स करतो. म्हणून ऑप्शन प्रणाली ही कुठल्याही प्रीमियर लीगची अतिशय महत्वाची गोष्ट आहे. नक्कीच नयन सर जे आपण सांगितलं ते तर कुठेतरी असताना जेव्हा चूज केला जातो संघ आणि खेळाडू चूज केले जातात तेव्हाच कुठेतरी ते ऑप्शन प्रणाली जी असते ती लिस्ट असते ती फिक्स करून चांगल्या प्रकारची मजबूत बनवायची असते तरच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये आपला खेळ चांगला पाहायला मिळतो. त्या दरम्यान 4 धावांचा फटका सजवला गेला. 38 धावांचं लक्ष असेल ना की ज्या ठिकाणी
सलामीची जोडी बघा काय चेंज केली गेली आहे. कुंदन आलाय का नाही आलाय माझा का आला नाही का त्याला माहिती 38 धावा करायच्यात. आपल्या पाठीचे फलंदाज आहेत त्यांना सुद्धा आपल्याला कुठेतरी तयार करायचंय, त्यांची सुद्धा आत्मविश्वास वाढवायचा, यासाठीच कुंदन पाठी धावला. सलामीची जोडी चेंज झाली. आपण मगाशी पॉइंट टेबल पाहिलं. पॉइंट टेबल मध्ये रॉनिश पॅटर कुठे टॉपला आहे. त्यांना माहित आहे आपण क्वालिफाय झालेलो आहे. आता कुंदन रोहिलकरने काय केलंय की आपलं जे पाठीमागे खेळाडू आहेत त्यांना तो चेक करतोय, तो कशा पद्धतीने फलंदाजी करताय. ज्या वेळेला आपल्या संघ कुठेतरी कठीण अवस्थेत असेल त्यावेळेला त्या कठीण अवस्थेतून आपला खेळाडू आपला फलंदाज आपल्या संघाला बाहेर काढेल का, हा आहे कप्तान, हा आहे अनुभव, दांडगा अनुभव आहे त्यांना आणि त्याचं रूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नक्कीच या ठिकाणी कुंदनला तुम्ही अनेक वेळा अनेक स्पर्धेमधून वरवडे गावामध्ये तर अनेक वेळा कुंदन खेळण्यासाठी येतो. तिथे मात्र ओरमच्या मॅच असतात, मात्र ते लाजबाब फलंदाजी लाजबाब गोलंदाजी असते. मला वाटतं त्याच्या घराचा जर विचार केला तर एक खोली म्हणतात त्याची बक्षिसानेच भरलेली आहे कुंदनची. मी काय बघितली नाही पण ते असणार, कारण त्यानं जो तिथे जावं तिथे त्याला पारितोषिक असतं, ट्रॉफी घेत असतो तो, त्यामुळे नक्कीच असणार. कुंदनच्या बाबतीत बोलावं तितकं थोडं आहे. तो खाली समाजाचा हिरो आहे. एक बॉल आहे. मग तो ओरम क्रिकेट असेल, अंडरआर्म क्रिकेट असेल, तुम्ही कधीही त्याला फोन करा, तो तुम्हाला फोनवरती पहिली गोष्ट हीच सांगेल, माझी मॅच आहे, थोड्या वेळाने फोन करा. तो ऑन द वे मला वाटतं 24 आवर्स मधले 12 तास क्रिकेटच खेळत असतो. तो कायम कुठे ना कुठे दौऱ्यावरच असतो. त्याला कधी मी आत्ताच सांगितलं ना, कधीही फोन करा, माझी मॅच आहे, थोड्या वेळाने फोन करा प्लीज. हिचं खरं कारण सांगायचं झालं सर तर हे क्रिकेटवरचं असलेलं त्याचं प्रेम, म्हणजे लहानपणापासून आतापर्यंत त्याचं क्रिकेट म्हणजे आपलं एक लवर, क्रिकेट म्हणजे आपलं लव, प्रेयसी. आणि ज्या पद्धतीने त्याचा जो दृष्टिकोन आहे क्रिकेट ज्या पद्धतीने तो क्रिकेट पाहतो, क्रिकेट पाहतो म्हणण्यापेक्षा तो क्रिकेटमध्ये जगतो, म्हणून तो अशा पद्धतीने परफॉर्मन्स करतो. नक्कीच नक्कीच, कारण त्याच्या अंगामध्ये भरलाय क्रिकेट, तो जगतो त्या क्रिकेटवरती, तर त्याच्या अंगामध्येच असणार क्रिकेट. हा सामना पाहत असताना क्रिकेटमध्ये कुठेतरी क्रीडारक्षी थोडे धीमे पडलेले दिसत आहेत, नाराज झालेले आहेत त्या सामन्यावरती दिसत आहेत, कारण कुठेतरी झुंज पाहायला मिळणार होती त्यांना, ती झुंज पाहायला मिळाली नाही. एक तर ती सामना कुठेतरी 4 धावांची फक्त मला वाटतं गरज आहे, ते 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 15 चेंडू आणि 3 धावा, हा त्यातला चेंडू मला वाटतं 9चा इशारा येईल नक्कीच या ठिकाणी. या स्पर्धेतील सर्वात खराब चेंडू जिंकले या सामना या ठिकाणी मला वाटतं फायटर संघ जिंकलेला आहे. विजयी संघाचे अभिनंदन आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल झुंजार जांभारी संघाचे सुद्धा आभार. आणि मला वाटतं क्वालिफायर मध्ये नक्कीच फायटर संघ दिसणार आहे मित्रांनो आपल्याला, कारण चांगल्या प्रकारे 4 सामने स्वतःच्या खिशामध्ये घातले, म्हणजे 8 पॉइंट टेबल पाहिलं तर 8 वरती जाऊन पोहोचलंय त्यांचं. प्लेअर ऑफ द मॅच मानस लाकडे. प्लेअर ऑफ द मॅच मानस लाकडे.